काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांकडे चाललात? आम्ही आजपर्यंत जी इलेक्शन लढली, मागणी असेल, राहुल भाऊ असतील, यांनी विकासाच्या मुद्द्यांवरच इलेक्शन लढलेली आहे. या प्रभागातील सामाजिक बांधिलकी ठेवून, या सर्व प्रभागातील सामाजिक बांधिलकी ठेवून विकासावर आम्ही पुढे जाणार आहोत. पूर्ण प्रभागाचा जर तुम्ही 5 वर्षापूर्वीचा प्रभाग आणि आताचा प्रभाग बघितला तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विकासाची लाट, ही विकासाची गंगा या प्रभाग क्रमांक 9 मध्ये वाहिलेली दिसेल. सुशिक्षित, तडफदार या ठिकाणी नेतृत्व आहे. चारी उमेदवार सदैव आपल्या कोणत्याही अडीअडचणी सोडवायला सक्षम आहेत आणि तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीला सोल्युशन काढायला त्या ठिकाणी त्यांचं तेवढं नेतृत्व दमदार आहे. जर आपल्याला खऱ्या पद्धतीने राहिलेला विकास प्रभाग क्रमांक 9चा करायचा असेल तर चारीच्या चारी उमेदवार ही घड्याळाच्या चिन्हावरचे समोरचं बटन दाबून आपण निवडून द्यावं, एवढीच मी आपल्या प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतदारांना विनंती करते. नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि काल अर्ज वैध ठरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अंतिम उमेदवार जाहीर झालेले आहेत. सर्व प्रभागांमध्ये सर्व उमेदवार आता आपल्या प्रचाराला लागलेले आहेत. याच वेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण आलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका, माजी महापौर डॉक्टर वैशाली घोडेकर यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय लोकांकडून हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत माजी महापौर डॉक्टर वैशाली घोडेकर. मॅडम नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली घोडेकर, प्रभाग क्रमांक 9B. मॅडम आम्हाला काय सांगाल, तुमच्या प्रभागात काय परिस्थिती आहे सध्याची? तुम्हाला प्रतिसाद लोकांकडनं कसा मिळतो? नाही, गेले 10 वर्ष, गेले 15 वर्ष, 2007 पासून मी या ठिकाणी राजकारणात आहे. बचत गटाच्या माध्यमातून मी या ठिकाणी समाजकार्य सुरू केलं व पहिल्यांदा 2007ला या नेहरूनगरच्या असतील, उद्यमनगरच्या असतील, यशवंतनगरच्या असतील जनतेच्या सहकार्यामुळे या ठिकाणी मी निवडून आले आणि त्याच वेळेस आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी महापौर पदाची संधी मिळाली. 2007 ते 2009 पर्यंत मी महापौर पदाच्या काळात पूर्ण पिंपरी चिंचवडचे विकासात्मक कार्य त्या ठिकाणी केलं व त्या अनुषंगानेच वॉर्डाचा विकास देखील घडवला. मग या वॉर्डाच्या विकासामध्ये नंतर मला 2017ला संधी मिळाली. त्या ठिकाणी पण वादळातले न विझणारे दिवे म्हणून आम्ही या ठिकाणी निवडून आलो. चारीच्या चारी आमचे उमेदवार 2017ला आदरणीय हनुमंतरावजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही विजयी झालो. म्हणजे त्या ठिकाणी इतकी लाट होती भाजपाची, पण त्या लाटेलाही न जुमानता आमच्या वॉर्डातील जनतेने आमच्यावर इतका विश्वास दाखवला की चारीच्या चारी उमेदवार त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर निवडून दिले. आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं की 4 वर्ष ही निवडणूक लांबलीला जात होती, परंतु आता या ठिकाणी 2026ला इलेक्शन डिक्लेअर झालेले आहे आणि मला विश्वास आहे की आमची प्रभाग क्रमांक 9ची जनता म्हणजे नेहरूनगर असेल, उद्यमनगर असेल, मासुकर कॉलनी असेल, खराडवाडी असेल, कामगार नगर असेल, गांधीनगर असेल, यशवंतनगर असेल, विठ्ठलनगर असेल, या प्रभागातील सर्व जनता आमच्या मागे भक्कमपणे उभी राहील आणि आम्ही आता प्रचार करताना जो काही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आम्हाला दिसतोय तो प्रतिसाद आम्ही ज्यावेळेस अर्ज भरायला गेलो त्यावेळेसच्या रॅलीमध्ये तुम्ही तो पाहिला असेल की इतका उत्स्फूर्त स्वतःहून सगळे लोक आमचा अर्ज भरायला त्या ठिकाणी आले होते. त्यामध्ये तुम्हाला दिसला असेल. तर यावेळेस देखील आम्ही हेच म्हणणार की आम्ही तुफानातले न विझणारे दिवे आहोत आणि चारीच्या चारी घड्याळ आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत. काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांकडे चाललात? आम्ही आजपर्यंत जी इलेक्शन लढली, मागणी असेल, राहुल भाऊ असतील, यांनी विकासाच्या मुद्द्यांवरच इलेक्शन लढलेली आहे. या प्रभागातील सामाजिक बांधिलकी ठेवून, या सर्व प्रभागातील सामाजिक बांधिलकी ठेवून विकासावर आम्ही पुढे जाणार आहोत. विकास जर म्हणाल की तर आपण या प्रभागातले रस्ते बघितले तर सुसज्ज, प्रचंड प्रमाणात मोठे आणि स्मार्ट सिटीचे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजे आमचं 100% झोपडपट्टी मुक्त हा वॉर्ड होणार या दृष्टीने तिथे वाटचाल आहे. म्हणजे प्रत्येकाला एक हक्काचं घर, झोपडपट्टी धारकांना एक हक्काचं घर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा आम्ही केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण झोपडपट्ट्या ह्या पुनर्वसित झालेल्या आहे. ज्या ठिकाणी नेहरूनगरला गार्डन नव्हतं त्या ठिकाणी गार्डनची सोय आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. ते पुढच्या नियोजित कार्यात आमचं ते आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं की
यशवंत नगरचं पुनर्वसन असेल, आंबेडकर नगरचं पुनर्वसन असेल, विठ्ठल नगरचं पुनर्वसन असेल, हे मार्गी लागलेलं आहे. विठ्ठल नगरचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. गार्डन मोठे प्रचंड प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अतिशय सुसज्ज बसायला आणि त्यांना विरंगुळा केंद्र म्हणून त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगली डेव्हलपमेंट त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये केलेली आहे. कोणी अडीअडचणीला वायसीएम असेल, वायसीएम मध्ये कोणाला मदत कार्य लागले, वायसीएम मध्ये आयसीयू मध्ये कोणाला प्रॉब्लेम आले, तरी आम्ही अर्ध्या रात्री जनतेची सेवा करायला आम्ही आणि आमची टीम त्या ठिकाणी उपलब्ध असते किंवा सहकार्य करत असते. या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रभागाचा, जर तुम्ही 5 वर्षापूर्वीचा प्रभाग आणि आताचा प्रभाग बघितला तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विकासाची लाट, ही विकासाची गंगा या प्रभाग क्रमांक 9 मध्ये वाहिलेली दिसेल. तुमच्या पॅनलमध्ये अजून 3 उमेदवार आहेत. त्यांचं विश्लेषण कसं कराल, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने निवडलेले आहेत? नाही, आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सिद्धार्थ बनसोडे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी स्वतः डॉक्टर वैशाली घोडेकर लोंढे, नंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये सारिका मासुकर आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहुल भाऊ भोसले. तर या ठिकाणी आपण जर हे 4 उमेदवार बघितले तर आम्ही दोघंही अतिशय अनुभवी आणि या ठिकाणी नगरसेवक 3 टर्म राहिलेलो आहे. राहुल भाऊ भोसले असतील, मी वैशाली घोडेकर असेल. तसंच सिद्धार्थ बनसोडे हा जरी नवीन चेहरा आपल्या समोर असला तरी त्याला एक राजकीय वारसा लाभलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आमदारकीच्या 2 टर्म जवळून इलेक्शन बघितलेलं आहे. त्याला देखील त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये समाजकार्याचा अनुभव आहे. तो देखील तरुणांच्या संघटनेतून वर आलेलं ते नेतृत्व आहे. तसंच सारिका मासुकर म्हटलं तर ती संस्था आणि बचत गटाच्या माध्यमातून सदैव त्या ठिकाणी सेवा करत राहिलेली आहे. तिने देखील गेल्या 2012च्या इलेक्शन, 2017च्या इलेक्शन मध्ये बऱ्यापैकी आम्हाला सगळ्या पॅनलला मदत केली होती. बचत गटांचं संघटन असेल, महिलांचं संघटन असेल, त्या मासुकर कॉलनीमध्ये तिने केलेलं आहे. त्यामुळे ती पण देखील चांगले एक नेतृत्व, उभरणारं नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही 4ही उमेदवार सुशिक्षित, तडफदार या ठिकाणी नेतृत्व आहे. 4ही उमेदवार सदैव आपल्या कोणत्याही अडीअडचणी सोडवायला सक्षम आहेत आणि तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही अडीअडचणीला सोल्युशन काढायला त्या ठिकाणी त्यांचं तेवढं नेतृत्व दमदार आहे. नागरिकांना काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने? नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की प्रभाग क्रमांक 9 मध्ये बराच विकास राहिलेला आहे. त्या ठिकाणी आमचं नियोजन हे विठ्ठल नगरमध्ये जे काही पुनर्वसन होते त्यामध्ये नेहरू नगर परिसरासाठी एक मोठं गार्डनचं आमचं प्रयोजन आहे. उद्यम नगरमध्ये जे अर्ध गार्डन झाले परंतु पलीकडची जागा ही ताब्यात न आल्यामुळे त्या ठिकाणी एक गार्डन करायचं आमचं प्रयोजन आहे. तसेच यशवंत नगर मधील जे पुनर्वसन होऊन लोक दुसरीकडे आलेले आहेत त्या ठिकाणी यशवंत नगर वासियांसाठी त्या ठिकाणी एक थीम पार्क करण्याचं आमचं नियोजन आहे. तसंच आमचं स्वप्न नगरी ते रसरंग हा रस्ता जो पेंडिंग स्मार्ट सिटी मधला राहिलेला आहे तो देखील टेंडर निघाले आहे, फक्त नारळ फोडून सुरुवात करायची आहे. तो आमचा नियोजित ह्याच्यामध्ये आहे. वाहतूक उद्योग, मासुकर कॉलनी, अजमेर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ती एक वाहतूक कोंडी सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. गांधीनगरचा पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही 4 जण मिळून तो मार्गी लावणार आहे, जेणेकरून अँथिया सोसायटी असेल, महिंद्रा सोसायटी असेल, त्यांना त्या ठिकाणी रस्ता हा सुसज्ज व स्मार्ट सिटीमध्ये तयार करण्यामध्ये मदत मिळेल आणि त्या ठिकाणी संतोषी माता चौक ते आंबेडकर नगर पुतळा हा आपल्याला तो रोड वाइंडिंग करून व्यवस्थित चांगला स्मार्ट सिटीमध्ये रस्ता तयार करण्यामध्ये त्या पुनर्वसनाची जी अडचण होती ती आम्ही दूर करून तो रस्ता स्मार्ट सिटीमध्ये घेणार आहोत व तयार करणार आहोत. या पद्धतीने आमचं हे पुढचं नियोजन आहे. ते नियोजन जर आपल्याला खऱ्या पद्धतीने राहिलेला विकास प्रभाग क्रमांक 9चा करायचा असेल तर 4च्या 4 उमेदवार ही घड्याळाच्या चिन्हावरचे समोरचं बटन दाबून आपण निवडून द्यावं, एवढीच मी आपल्या प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मतदारांना विनंती करते.